उन्हाळा म्हटलं की आपल्या घरात स्वयंपाकापेक्षा जास्त थंडगार असे सरबत, मिल्कशेक, ज्यूस किंवा मग आईस्क्रीम, कुल्फी असं आपण नवीन नवीन काहीतरी बनवत असतोच. तर त्यातीलच आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती म्हणजे कोकम सरबत. अतिशय थंडगार आणि हेल्दी असं हे सरबत आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. रेसिपी जर आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर कोकम सरबत करण्यासाठी आपल्याला पाहिजे ते म्हणजे कोकम सिरप, आणि हे तुम्हाला बाजारात अगदी कुठेही सहजासहजी उपलब्ध होऊन जाईल. आणि याच्यामध्ये ना थोडीशी साखर ॲड असावी असं मला वाटतं, कारण हे जर सिरप खाल्लं ना तर ते थोडंसं चवीला गोड लागतं. मी 2 ग्लास सरबत करणार आहे, त्यासाठीचं मेजरमेंट सांगते आहे. तर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण हे 3 चमचे एवढं सिरप घेतलेलं आहे. म्हणजे एका ग्लासासाठी 1.5 चमचा एवढं हे सिरप घेतलेलं आहे. हा टेबलस्पून आहे. तर याच्यामध्ये आपण आता साखर मिक्स करणार आहोत. इथे मी खडी साखर घेतलेली आहे. तुम्ही साधी जरी साखर वापरली ना तरीही चालेल. आता ही खडी साखर आहे त्यामुळे थोडीशी बारीक करून घेणार आहोत, म्हणजे ती पटकन या सिरपमध्ये मिक्स होईल, विरघळून जाईल. आणि तशी ही खडी साखर खाल्लेली खूप चांगली असते, अतिशय थंड असते. आणि मी सांगितल्याप्रमाणे की मला हे सिरप थोडंसं गोड लागतं आहे, म्हणून मी साखरेचं प्रमाण देखील थोडंसं कमीच ठेवलेलं आहे. तुम्ही थोडंसं वाढवलं ना तरीही चालेल. आता ही साखर या सिरपमध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता ही साखर या सिरपमध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे, छान अशी मिक्स झालेली आहे. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं काळं मीठ घातलेलं आहे. तुम्ही साधं जरी मीठ वापरलं ना तरी देखील चालेल. आणि अर्धं एवढं लिंबू घेतलेलं आहे. ते घेतानाच मी गाळणीनं गाळून घेणार आहे, म्हणजे लिंबाच्या बिया वगैरे याच्यामध्ये काही मिक्स होणार नाहीत. आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत. आता मीठ आणि लिंबू टाकल्यानंतर हे सगळं आपल्याला या सिरपमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या सरबतामध्ये वेगळं काय आहे तर ते म्हणजे मी एक सिक्रेट असं साहित्य टाकणार आहे, त्याच्यामुळे अगदी चटपटीत असा आपला हा कोकम सरबत तयार होणार आहे, आणि ते म्हणजे जलजिरा पावडर. तर हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडेसे आईस क्यूब्स देखील टाकलेले आहेत. आणि 2 ग्लास एवढं पाणी आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत. आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या सिरपमध्ये पाणी देखील मी मोजूनच टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा एवढं जलजिरा पावडर टाकलेली आहे. अगदी मस्त असा चटपटीत असा आपला हा सरबत तयार होतो. तुम्ही एकदा अशा प्रकारे सरबत नक्की करून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असा आपला हा चटपटीत असा कोकमचा सरबत तयार झालेला आहे. भेटूयात लवकरच पुढच्या एका नवीन